हॅलो मित्रांनो, आज आलो होतो मी इथं 20च्या खिडक्या लावण्यासाठी. मी कामावर माझं काम होतं आज 20च्या खिडक्या लावण्यासाठी आलो होतो. म्हणलं 20च्या खिडक्या सगळ्या उभ्या केल्या मी टोटल जेवढ्या होत्या एका फळाच्या तेवढ्या मोठ्या सगळ्या उभ्या केल्या. अगोदर 10च्या उभ्या केलेल्या असत्यात. ती आता सगळ्या 20च्या केल्या मी. माझं काम होतं आज म्हणलं करावं ही व्हिडिओ शूटिंग बी काढावी थोडीशी म्हणलं. 20च्या इटा खिडक्या कशा केल्यात. ह्या 20च्या इटा अशा वाळून खट झालेल्या असत्यात, हलक्या पोचनीच्या एकदम हलक्या छान. या खिडक्या अशा अशा करायला मजा बी येते ह्या विटाच्या. ही पहिल्या आधी 10ची खिडकी होती आणि त्याची 20ची केली. तुम्हाला 10ची दाखवतो आता. इकडं आहे 10ची खिडकी. ती पलीकडं मला जाताही नाही गेलं ह्या खिडक्यामुळं. तरी पण दाखवतो तुम्हाला पलीकडे जाऊन. ही 10ची खिडकी हवा आहे अशा 10च्या होत्या. एक फळ होता. ही 10ची खिडकी आता इथून इकडं 20च्या केल्या मी सगळ्या टोटल. म्हणलं आता 20च्या कराव्या. म्हणलं तेवढंच काम होईल आपल्याला, तेवढेच पैसे होतील म्हणलं 20च्या कराव्यात. तर चिखल थापला होता मी. चिखल थापून ही सगळं विटा बनवून ही आलो होतो तिकडं सकाळ. विटा म्हणलं आता इथं बघावं म्हणलं ही कसा माल आहे. वाळून खड झालेला आहे 20च्या. तुम्हाला बी दाखवावं म्हणलं. लय हलका पोसा असतं ही बांधकाम करण्यासाठी. ही लय चांगली असेल. मी मिस्त्री बी काम करतोय, मला माहिती आहे विटामधलं. ही आता सध्या किती हलकी विठ आहे. फार हलकी विठ आहे. 4 इंचीची विठ आहे. 4-9 इंचीची इठ. म्हणजे अशी एवढी वाळून खड झाली मस्त. आता अजून भाजली की अजून ह्याच्यापेक्षा हलकी इठ होती ही. आता पहिले एवढ्या हलक्या इटा येत नव्हत्या. आता इथून पुढं हलक्या इटा यायला लागल्या. आता आमच्या भटीवरती तर सगळी हलकी विट असते. फक्त राखण आणि काळी माती असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे इतकी हलकी विट असते. आणि अजून भाजली तर अजून इतकी हलकी होती. मजबूत बी आहे तेवढीच आणि हलकी बी तेवढीच आहे. म्हणजे ह्याला टेन्शनच नाही विटाला. म्हणजे किती बी इटा उचलून नेऊ शकते मजूर. एखादा कामगार असला की ती किती बी इटा नेऊ शकते उचलून. पुन्हा वरी ब्रेक वर्क म्हणते त्याला इंग्लिशमधून का काय म्हणते ती मला माहीत नाही. पण पहिले ती विटा आता ती निघाल्यात आता नवीन इटा त्या पांढऱ्या विटा निघाल्या सिमेंटाच्या. ती म्हणायला लागलीत लय मजबूत आहे. मात्र ह्याच्या पुढं काहीच ती टिकू शकत नाही इट. म्हणजे त्यांची काय गॅरंटी नाही. ह्याची गॅरंटी आहे. त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. फक्त म्हणायला नुसतं मजबूत आहे म्हणून. मात्र ह्याच्या पुढं कधीच टिकू शकणार नाही ती विट. ती लाल बी दाखवतो तुम्हाला विटा कशी असते ती. ठोकळा विट दाखवतो तुम्हाला. 4 इंची अजून निघली नाही. 4 इंची रचाय चालू आहे. आता सध्या ही फळं माल हे रचाय चालू आहे. पहिले स्टार्टिंगला काय झालं होतं, ठोकळा काढला होता त्याच्यामुळं 4 इंचीची भट्टी निघली नव्हती. त्याच्यामुळं आता 4 इंचीची भट्टी काढायची तयारी चालू आहे. मी आता आलो होतो, झाला माझा 20चा पड. आता मी घराकडे निघालो होतो. म्हणलं जाता जाता इथे चाळून गेले होते. आता एक आमच्या इकडले बबन आहेत त्यांनी चाळून गेले होते राख. चाळून गेल्यावर म्हणलं इथं बघावं म्हणलं किती चाळली राख. ती चाळली होती लय मोठी राख. ही कोळशाची राख असते या विटामध्ये. भाजल्याच्या नंतर ही कोळसा असा होतो या. ही राख चाळली ही खरं काय कामाला येत नाही तेवढी. तर ही फुफुटा जेवढा आहे ती विटामध्ये मिसळतंय चिखलामध्ये. त्याच्या कामाला येतो ही. त्याच्यामुळं आता हे काय आता चाळत येतं पुन्हा ट्रॅक्टरमध्ये भरून हौदामध्ये नेऊन टाकते. ते चिखलामध्ये थोडं थोडं मिक्स करीत येतं. मिक्स केल्याच्या नंतर आम्हाला येते चिखलामध्ये ती. त्याच्यामुळं ही इट अजून तशी हलकी हलकी वरचीवर होती या. ते ही पहिल्या स्टार्टिंगला ठोकळा काढला होता तुम्हाला ठोकळा दाखवतो. 6 इंची ठोकळा. किती विट भारी विट आहे ती. म्हणजे मजबूत बी तेवढीच आहे. पुन्हा हलकी बी तेवढीच विट असते. याला कलर आला नाही तेवढा, वेगळा कलर आलेला आहे. मात्र मजबूती लय आहे याला. म्हणजे कलर असा आलाय, कुठं व्हाईट कलर आहे, कुठं लाल कलर आहे, कुठं चटणीसारखा कलर आहे. असा कलर आलेला आहे. म्हणजे मीठ बी टाकतात ना ह्याच्यामध्ये. मीठ मीठ टाकल्यामुळं तसं होतं या. ही एवढी हलकी इठ आहे आणि मजबूत बी आहे. म्हणजे ती पांढरी विटाला फिकं पाडतं ही. कसं बी करा पांढरी वीट फिकीच आहे ह्याच्या पुढं. लाईफ टाईमचं आहे. गॅरंटी देऊ शकते माणूस. म्हणजे काही गॅरंटी त्याच्यापेक्षा तिपटी चपटीने गॅरंटी ह्या विटाची आहे. मग तर त्या पांढऱ्या विटाची नाही. काही इंजिनियर म्हणते तर पांढरी विट लय भारी आहे, पांढरी विट लय भारी आहे. तर माझ्या हिशोबानं ती तर पांढरी विट काय तेवढी भारी नाही वाटत मला. कारण मी ती पण काम करतोय. मला मिस्त्रीचं काम माहीत आहे मला. त्याच्यामध्ये मी बघितलंय त्याला गिलावा चिटकून बसत नाही तेवढा. ह्याला जसा चिटकून बसते गिलावा तसा त्या विटाला चिटकून बसत नाही गिलावा. ह्याला जेवढी मजबूती आहे त्याला तेवढी मजबूती नाही. कारण ती लय वेगळीच विट असते. ती पाणी पित नाही विट. ही पाणी पिती विट. ह्याला पाणी लागतं ह्या विटाला. किती बी पाणी टाकलं तरी ही पाणी पिती विट. ही अशी आहे 6 इंची विट ठोकळा. आता ही 4 इंची चालू आहे रचायला इकडं.
ती झाकली भट्टी, कारण आभाळ यायलं होतं म्हणून झाकली होती. आता ही रचाय चालू केलंय. काही ठोकळा गेला होता इकडून बी, इकला होता ठोकळा, आणि इकल्यामुळं काय झालं होतं, इकडून मी रस्ता ठेवला होता, त्याच्या इकडून रचायला रस्ता ठेवला होता आणि भट्टी रचली. आता पक्का माल बाहेरून आहे, सध्या कच्चा माल मध्ये आहे. सोनं सोडलंय पेटविण्यासाठी, अजून तर काय भरली नाही भट्टी पेटवायसारखी. मग तर भरल्याच्या नंतर इथून पेटवीत येतं. हे रस्ता सोडला होता गाढवासाठी इकडं, आणि ही इकडून भट्टी 4 इंचीची आहे आणि इकडून ठोकळ्याची भट्टी आहे. ही सगळी 4 इंचीची भराय चालू आहे सध्या. ही सोने सोडलेत पेटविण्यासाठी, 5-6 सोने आहेत, जास्त सोने सोडलेत ह्या बारीस. मोठी भट्टी धरल्यामुळं जास्त सोने सोडलेत पेटविण्यासाठी. आता ही इकडं झाकलं होतं आभाळ यायलं म्हणून. आभाळ तर काय गेलं सगळं आभाळ, तरी पण काय सांगता येत नाही, आलं तर एखादं, सगळं तर गेलं आभाळ. म्हणलं आता चला. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. मला लाईक करा, सपोर्ट करा प्लीज. मी आता इथून पुढे असेच व्हिडिओ